नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लॉकडाऊनची मुदत वाढवली, अटी शर्तींसह 31 जुलैपर्यंत राहणार सद्यस्थिती। पत्रकारांच्या मुस्कटदाबी विरोधात पत्रकार आक्रमक, विभागीय आयुक्तांना दिले निवेदन, गुन्हे मागे घेण्याची मागणी। पडेगावचा कचरा प्रकल्प बनला, रहिवाशांची डोकेदुखी, पुन्हा एकदा आंदोलन सुरू। आणि पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकार जनविरोधी असल्याचा केला आरोप। आता सविस्तर बातम्या। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेला संबोधित करताना आहे त्या परिस्थितीतील लॉकडाऊन वाढवणार असल्याचे स्पष्ट केले होते। आज सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असल्याचे जाहीर केले। जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी लॉकडाऊन कसे असेल याची माहिती पत्रकार परिषदेत दिली। 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध लागू राहणार आहेत। महाराष्ट्र सरकार एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे। मिशन बिगिन अगेन अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे। 30 जून रोजी लॉकडाऊन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे। दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे। यामुळे 30 जून नंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत। राज्य सरकारने एक महत्त्वाची माहिती यावेळी दिली आहे। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पावलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करू शकतात, असं राज्य सरकारने सांगितले आहे। कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसेच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे। अपना जो लॉकडाउन का प्रोटोकॉल है उसके बारे में ऑर्डर इशू किए हैं। ये ऑर्डर हमारे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट के लिए लागू रहेंगे। इस ऑर्डर के तहत औरंगाबाद डिस्ट्रिक्ट में औरंगाबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन का एरिया और औरंगाबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के बाहर का एरिया, ऐसे दो एरिया है। औरंगाबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन एरिया में सभी नॉन एसेंशियल एक्टिविटी शॉप्स 9 to 5 के बीच में चालू रहेंगे, लेकिन ये कौन सी गली में किस तरीके से किस प्रकार से चालू रहेंगे इसके बारे में लोकल वार्ड ऑफिसर्स और टीआई स्थानिक टीआई इसमें डिसीजन लेंगे। ऑल इसेंशियल शॉप्स जो पहले से चालू थे वो वैसे ही चालू रहेंगे। होम डिलीवरी जो रेस्टोरेंट से हो रही है वो वैसे ही चालू रहेगी। लिकर की डिलीवरी होम डिलीवरी हो रही है वो वैसे ही चालू रहेगी, लेकिन रेस्टोरेंट नहीं खुलेंगे, लिकर शॉप्स नहीं खुलेंगे, जो मॉल्स है वो नहीं खुलेंगे, जो मेजर मार्केट प्लेसेस है वो नहीं खुलेंगे। जो दो मेजर यहाँ पे ओपन अप में डिसीजन दिए गए हैं मिशन बिगिन अगेन में औरंगाबाद सिटी के लिए, वो है कि शैक्षणिक संस्था जो है उसका जो ऑफिस स्टाफ है वो ऑफिस स्टाफ और नॉन टीचिंग स्टाफ ये अटेंड कर सकता है, लेकिन टीचिंग एक्टिविटी नहीं होगी। और बार्बर, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर वगैरह गवर्नमेंट ने जो प्रिस्क्राइब गाइडलाइन दी है वो गाइडलाइन को फॉलो करके सिटी में भी अभी ऑपरेट कर सकते हैं। इसके अलावा सिटी के बाहर पूरे रूरल एरिया में जो भी एक्टिविटी अभी अलाउड की गई है वो एक्टिविटी वैसे ही चालू रहेगी आगे भी। डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट जो इंटर डिस्ट्रिक्ट मूवमेंट है वो अभी भी रेगुलेटेड है, उसके लिए आपको पास लेने की जरूरत रहेगी। डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट मूवमेंट के लिए अपने को पास लेने की जरूरत रहेगी। ये जो निर्णय है गवर्नमेंट का ये 31 जुलाई तक इफेक्ट में रहेगा और ये पूरे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट के लिए इफेक्ट में रहेगा। इसके अलावा हम सिटी में केसेस और कंट्रोल हो रही क्या नहीं ये मॉनिटर करेंगे। हम अभी सभी केसेस जो है ठीक तरीके से मैनेज कर पा रहे हैं और लोगों की जो सहायता है वो मिल रही है, लेकिन बहुत बड़े पैमाने पे ऐसे ऑब्जर्व किया गया है कि सेल्फ डिसिप्लिन यहाँ पे ऑब्जर्व नहीं हो रहा है। तो लोक प्रतिनिधि ने भी प्रशासन को ये सूचना की कि लोगों में बड़ी पैमाने पे अवेयरनेस करें। जैसे कि बहुत जगह पे पाया गया कि सिंपल चीजें जैसे फेस मास्क है, फिजिकल डिस्टेंसिंग है, यूज ऑफ सैनिटाइजर्स है, ये भी नहीं फॉलो हो रहा है। तो इसमें आगे के 8-10 दिन में हम पूरा प्रयास करेंगे सेल्फ डिसिप्लिन के लिए लोगों के साथ। लेकिन अगर इसमें अगर सिचुएशन अगर बढ़ जाती है तो उस तरीके का डिसीजन लेके 1 या 2 दिन पहले हम सिटी में पार्शियली या कंप्लीटली कर्फ्यू ये अनाउंस करेंगे। थैंक यू। दिव्य मराठी दैनिकाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कमजोर कडीवर बोट ठेवले।
लोकप्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यात दुजोरा दिला. तरीही या दैनिकाच्या संपादकासह 2 पत्रकारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी त्याचा तीव्र निषेध केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांची तयारी, बाधित रुग्णांची संख्या व मृत होणाऱ्यांचा आकडा या संबंधाने दिव्य मराठी या दैनिक वृत्तात आलेल्या बातमीनंतर सदरील बातमीचे वृत्तांकन करणारे पत्रकार आणि ती बातमी पेपरमध्ये छापणाऱ्या संपादकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला असून या प्रकारचा तीव्र निषेध जिल्ह्यातील पत्रकारांनी नोंदविला आहे. आज पत्रकारांचे एक शिष्टमंडळ विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना भेटले व पत्रकारांची मुस्कटदाबी करणाऱ्या प्रशासनाला समज द्यावी अशी विनंती केली. तसेच पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केले. शहरातील पत्रकारांबरोबरच ग्रामीण भागातील पत्रकारांनी पैठण, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, वैजापूर आदी ठिकाणी निषेध नोंदवला आहे. बोलिए सर। दिव्य मराठी दैनिक के ऊपर महसूल प्रशासन की ओर से जो गुना दाखिल किया गया था उसका निषेध व्यक्त करने के लिए औरंगाबाद शहर के सभी पत्रकार बंधु आज यहाँ मौजूद थे, जिसमें एनयूजे, जिला मराठी पत्रकार संघ, श्रमिक पत्रकार संघ। आज हमने विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहब से मुलाकात की। उनसे कहा कि महसूल प्रशासन मीडिया की जो अभिव्यक्ति है उसको दबाने का प्रयास कर रहा है और हम ये कतई बर्दाश्त नहीं करेंगे। और जो गुने दाखिल किए गए हैं सिटी चौक पुलिस स्टेशन और बेगमपुरा पुलिस स्टेशन में, वो गुने तत्काल वापस लिए जाए और हमारी आवाज़ दबाने का जो प्रयास किया जा रहा है वो प्रयास बंद किया जाए। मीडिया इसको कभी भी बर्दाश्त नहीं करेगा। पडेगावच्या कचरा प्रश्नाने पुन्हा एकदा पेट घेतला असून आमच्याकडे कचरा आणून टाकू नका म्हणत नागरिकांनी आंदोलन सुरू केले. आज या भागात येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवण्यात आल्या. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प बंद असल्याने येथे डम्पिंग ग्राउंड तयार होत आहे. पडेगाव परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा कचरा डेपो विरोधात आंदोलन सुरू केले असून आज संतप्त नागरिकांनी कचऱ्याच्या गाड्या अडवल्या. पडेगाव येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे युनिट तयार करण्यात आले, मात्र ते सुरूच झाले नाही. त्यामुळे येथे लाखो टन कचरा साचला आहे. यापूर्वी पडेगावला कचऱ्याच्या प्रश्नावरूनच दंगल पेटली होती. त्यानंतर प्रशासनाने धावपळ करीत विविध ठिकाणी कचरा प्रकल्प उभे केले, मात्र ते नावालाच असून प्रत्येक ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राउंड तयार होत असल्याने लोकांनी आता पडेगाव परिसरात कचरा आणून टाकण्यास तीव्र विरोध केला आहे. जर येथे कचरा आणला तर आमच्या अंगावरून गाड्या न्या असे म्हणत नागरिक विरोध करीत होते. आगे कुछ भी नहीं, आगे जो गाड़ी आएंगे वो जला डालेंगे, कुछ भी नहीं, फिर तकलीफ अपने को तो हो रही ना सर। जी जी, मतलब आपका बोलना है कि इसके पहले जो वो हड्डी उकल रही थी उसके पहले यहाँ पे एक गाड़ी जलाई हुई थी, मतलब आपका बोलना है भी करना पड़ेगा ना सर, सबको तकलीफ है ना सर। हा पडेगाव भावसिंगपुराचा एरिया आहे, या ठिकाणी कचरा डेपो आलेला आहे. पावसाचं पाणी कचरा डेपोवर पडतंय आणि तो निचरा होऊन जमिनी जाते. या ठिकाणी 3 तलाव आहे, 3 तलावामध्ये हे कचरा डेपोचं पाणी जाते, अत्यंत घाण पद्धतीचं आहे आणि तेच पाणी बोरीदारी घरामध्ये येते. म्हणजे या येथील नागरिकांचं जनजीवन अत्यंत विस्कळीत, आरोग्य धोक्याबद्दल आलेलं आहे आणि पिण्याची पाण्याची या ठिकाणी जी काय थोडीफार सोय आहे ती पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे. केवळ या ठिकाणी कचरा डेपो आहे, ह्या कचरा डेपोचं पाणी या ठिकाणी निचरा झालेले, हे पाण्याची विल्हेवाट महानगरपालिकेने पाहिजे त्या पद्धतीने केलेली नसल्या कारणाने घरामध्ये बोरीद्वारे हे पाणी सध्या पिण्यासाठी येत आहे. ही अत्यंत आरोग्याला धोकादायक असणारी बाब आहे. एक वेळ कोरोना परवडा, कोरोनामध्ये 4 दिवस क्वारंटाईन राहत येतं, पण हे कायमस्वरूपी घरामध्ये आजारी पडण्याचे लक्षण या ठिकाणी आहे. या ठिकाणी गाड्या समोर आम्ही आत्महत्या करू, संविधानिक मार्गाने ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता येईल त्या गोष्टीचा सहारा घेऊन आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करू. हे आंदोलन पेटेल सुद्धा. ही रस्त्यावरची लढाई आहे, आम्ही रस्त्यावरची लढाईवर लढणार आहोत आणि प्रशासनासंग जी काय झगडा करायचा संविधानिक मार्गाने तो बी लढाई करणार आहोत. दोन्ही मार्गाने या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमच्या मुलांसाठी, मुलींसाठी या ठिकाणी आत्मदानाचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत. कचरा डिपो के वजह से, ये बारिश का पानी आने की वजह से, ये कचरा डिपो से ये पानी जो है तो पूरा उसमें घान से, कचरे से आके ये यहाँ पूरा गडुल पानी हो रहा, गडुल पूरा काला पानी हो रहा. ये ज़मीन के ज़रिए बोर में पानी जा रहा. कासमबरी दरगाह के 50% लोग जो है तो बोर से पानी पीने वाले हैं, बोर का पानी. तो ये गंदा पानी छोटे छोटे मासूम बच्चे पी रहे. और ये प्रशासन बोल रहा कोरोना की बीमारी से बचो, कोरोना की बीमारी से परहेज करो. अरे हम तो ये मौत से मरेंगे अभी. ये हमेशा का, ये 8 दिन में कभी आग लगती, कभी कुछ होता. तो हमारी प्रशासन से ये निवेदन है कि भाई ये कचरा डिपो यहाँ से हटाओ और ये गंदा जो पानी है, ये यहाँ से जो गलीज जो पानी बह रहा वो हमारे बोरों में जा रहा है. और 50% लोग जो है, 50 से 60% लोग हमारी बस्ती में ऐसे हैं
जो ये बोर का पानी पीते। पडेगावात साचलेल्या कचऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। या भागामध्ये साथ रोग पसरण्याची चिन्हे असून महापालिका प्रशासनाने वेळीच दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। पडेगावातील कचरा डेपोमुळे आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून जमिनीत घाण पाणी झिरपल्याने रोगराई वाढण्याचा धोका वाढला आहे। अनेक लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आजारी पडत असून हा प्रकल्प येथून त्वरित हलवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। या भागातील काही नागरिकांनी एडीएन न्यूजशी बोलताना आपल्या तक्रारी कथन केल्या। आमच्या मुलांना घाण पाण्याने ढाळ वांत्या होत असून आधीच कोरोना हा महाभयानक रोग पसरलाय, त्यात पावसाळा सुरू झाल्याने कचऱ्याच्या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया, कावीळ, विषमज्वर आदींची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महापालिकेने त्वरित लक्ष देऊन आमची समस्या सोडवावी असेही या लोकांचे म्हणणे आहे। पाणी इकडून येतं कचऱ्या डेपोच्या तिथून। ह्या वर्षी जास्त आलं ते पाणी, पूर्ण घरामध्ये पाणी घुसलेले। रात्र झोप नाही आम्हाला, पुन्हा रात्र जागून काढावं लागते। फक्त मतदानापुरते येताना निघून जाता। आम्ही 35 वर्ष झाले इथं राहतो, आम्हाला रोड नाही ना पाण्याची व्यवस्था नाही ना काही नाही आहे का। आम्ही आमचा इन्कम टॅक्स पहा तुम्ही, दरवर्षी इन्कम टॅक्स भरतो पण सुविधा काहीच नाही आहे आम्हाला। यायना नाही का ती पाईपलाईन करून आमच्याकडे मुद्दामून सोडलेली आहे। कोणी सोडलं पाणी? कचऱ्यावाल्यांनी। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे की साफ राहिले पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे, आमच्याकडे हे पाणी सोडलं नाही पाहिजे। गेल्या 22-23 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रचंड भाववाढ झाली आहे। लवकरच पेट्रोल आणि डिझेल 100 रुपयांवर जाईल, मात्र केंद्र सरकार पेट्रोलियम कंपन्यांवर अंकुश ठेवायला तयार नाही। सरकारच्या जनविरोधी निर्णयाचा काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध केला आहे। आज राज्यात सर्व ठिकाणी केंद्र सरकार विरोधी निषेध आंदोलन करण्यात आले। पेट्रोल आणि डिझेलमध्ये दररोज दरवाढ होत आहे। केंद्र सरकार जनविरोधी निर्णय घेत असून या दरवाढीने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे, मात्र केंद्र सरकारचे याकडे लक्ष नाही असा आरोप करीत काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी करीत पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनानंतर राष्ट्रपतींच्या नावे एक निवेदन देण्यात आले। या आंदोलनात काँग्रेस शहर अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, प्रकाश मुगदिया, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, अखिल पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, सरोज मसलगे पाटिल, जितेंद्र देहाड़े आदि ने सहभाग घेतला। पिछले 20 दिनों में अगर आपने देखा होगा देश में पेट्रोल और डीजल के दाम जो है वो बढ़ रहे हैं। आज हम देखना चाहते हैं कि मोदी सरकार आज जो नागरिकों के साथ जो दुर्व्यवहार कर रही है, आज कोरोना से नागरिक परेशान है और उस पर से ये दरवाढ़ हो रही है। आपने अगर देखा होगा अंतर्राष्ट्रीय बाजार पेट में जो कच्चा तेल है उसकी कीमतें कम हो रही है, फिर भी पेट्रोल और डीजल की दरवाढ़ क्यों हो रही है? ये सवाल कांग्रेस पार्टी आज पूछना चाहती है। कांग्रेस पार्टी के नेता राहुल जी गांधी, इनके नेतृत्व में आज पूरे देश में कांग्रेस पार्टी आंदोलन कर रही है और इस आंदोलन के मार्फत हम मोदी सरकार को बताना चाहते हैं कि आपने जो कीमतें बढ़ाई है पेट्रोल और डीजल की वो जल्द से जल्द कम करें। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। महाराष्ट्र सेनेने राज्यातील महाआघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला। राज्यात अनेक ठिकाणी बौद्ध दलित समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत।
मात्र गृहमंत्री देशमुख गावगुंडांना जरब बसावी असे काहीच करीत नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून दलित आणि इतर गरीब अनुसूचित जातीच्या लोकांवरील अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे असा आरोप महाराष्ट्र सेनेने केला असून या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा त्यांच्या खात्यावर वचक नाही व जातीवादी लोक पुन्हा एकदा बौद्ध आणि अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार करायला लागले आहेत असा आरोप महाराष्ट्र सेनेचे अध्यक्ष राजू सावे यांनी केला आहे. या आंदोलनात रवी शिंदे, नंदकुमार अंभुरे, राजकुमार अमोली, सुरेश कांबळे आदींनी सहभाग घेतला. महाराष्ट्र बंदिस्त असताना दिनांक 22 मार्च नंतर आजपर्यंत जर महाराष्ट्र राज्यामध्ये वारंवार चालू असलेल्या दलित हत्याकांडात जर आपण माहिती घेतली तर नागपूर येथील अर्जुन बनसोड असेल, औरंगाबाद येथील भीमराज गायकवाड असेल, अनेक ठिकाणी वारंवार दलित हत्याकांड चालू आहे. बीडमध्ये पारधानचा प्रश्न आहे. पारधी समाजातील 3 लोकांनी तिथे हत्याकांड झाले. आज रोजीपर्यंत राष्ट्रवादी काष्टवादी असणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी भेट देण्यात किंवा तर कारवाई करण्यात आलेली नाही. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार या राज्यात येतं त्यावेळी दलितांच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद होत चाललेल्या आहेत. आंदोलन केलं तर आंदोलकावर गुन्हे दाखल होतात. दलितांवर हत्याकांड वाढले, दलितांवर अन्याय अत्याचार वाढले. आता आमच्या मराठवाड्याचे नेते या कार्यक्रमाला रघुभाई शिंदे अजून उपस्थित झाले आहेत. आम्ही ठरवलं की मराठवाड्यामध्ये त्यांच्या नेतृत्वात या गृहमंत्री आणि आमचे आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं लक्ष वेधण्यासाठी उद्धव ठाकरे आप जवाब दो, इस बात पे जवाब देना पडेगा आपको. या गृहमंत्र्याचं काय करायला पाहिजे, यांचा राजीनामा घ्या. असक्षम गृहमंत्री आहे. यांना एक मोठी महाराष्ट्रात दंगल घडवायची, दलितांवर अन्याय अत्याचार करा त्यांचा संशय आम्हाला वाटायला लागला. आणि महाराष्ट्रभर मराठवाड्यात रघुभाई शिंदेच्या नेतृत्वात एक आंदोलन उभा करून महाराष्ट्रात राजूभाई साहेबांच्या आदेशाचं पालन करून या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांचं लक्ष वेधण्यासाठी आज रोजी औरंगाबादपासून आम्ही महाधरणी आंदोलनाचा कार्यक्रम सुरुवात केली आहे. आणि या धरणे आंदोलनामध्ये महाराष्ट्रभर आम्ही हे सर्व आंदोलन चालू ठेवून गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. येणाऱ्या पावसाळी अधिवेशन आम्ही कोणत्याही प्रकारे चालू देणार नाही. राज्य सरकारने कालपासून कटिंग सलून सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र औरंगाबाद शहरामध्ये काही ठिकाणी पोलिसांनी सलून उघडण्यास प्रतिबंध केला. सकल नाभिक समाज संघटनेने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कालपासून कटिंग सलून सुरू झालेले आहेत आणि पहिल्याच दिवशी अनेकांचा व्यवसाय चांगला झाला. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत 3 महिने हाताला काम नसल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली होती. म्हणून शासनाने या समाजाला मदत करावी अशी मागणी सकल नाभिक समाज संघटनेने केली आहे. आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून दुकानांचे भाडे तसेच लाईट बिल माफ करावे, प्रति महिना 10,000 रुपये मानधन द्यावे, प्रत्येक सलून व्यावसायिकाला व्यवसाय पुनर्जीवनासाठी 1 लाख रुपये मदत देण्यात यावी व 50 लाखाचा विमा शासनाने करून द्यावा आदी मागण्या मांडण्यात आल्या. या शिष्टमंडळात सुशील बोर्डे, प्रभाकर लिंगायत, मंगेश सोनवणे, नवनाथ घोडके, रत्नाकर वरपे, कचरू जाधव आदींचा सहभाग होता. 26 तारखेला आदेश दिले, बरोबर आहे. याची पूर्व कल्पना कलेक्टर साहेबांनी आम्हाला काल जी कारवाई केली याची आम्हाला काहीही दिलेली नाही आहे, पूर्व सूचना नाही दिली. 1 मिनिट ऐका. परंतु आमचा जो समाज आहे हा फक्त त्या धंद्यावर आहे आणि त्या कारणाने या लोकांकडनं व्याजाने पैसे काढून तुमच्या ज्या प्रशासनाने जे दिलेले कामं सांगितलेले किट वापरा. जैसे कि आप सबको पता है कोरोना के वजह से पंतप्रधान साहब ने पूरे देश भर में लॉकडाउन जारी किया. लॉकडाउन के हर एक नियम को हमारा सकल नाभिक समाज, पूरा देश भर का, महाराष्ट्र का और औरंगाबाद का नाभिक समाज 100% हम लोग उसके रूल्स को फॉलो कर रहे हैं. 100 दिन से हमारे दुकानें बंद है, तो उसके वजह से हमारा जो नाभिक समाज बांधव है उसका खाने पीने का बहुत परेशानी हो रहा है. उसका सलून का जो जगह है उसके लिए जो रेंट है वो 3-3, 4-4 महीने का रेंट वो नहीं पे कर सकता है. उसको दुकानें खाली करने का टाइम आ रहा है. उसके बाद में जो कारागिर वर्ग है, जो काम करने वाला है, वो भूखा मर रहा है. इसके तरफ गवर्नमेंट का कोई भी ख्याल नहीं है. अभी महाराष्ट्र गवर्नमेंट ने 25 तारीख को एक डिक्लेरेशन दिया जिसमें 28 तारीख से पूरे महाराष्ट्र में सलून के, ब्यूटी पार्लर के शॉप्स ओपन होंगे. उसके लिए तो हम लोगों ने
कल 28 तारीख को औरंगाबाद के लेवल पे सैलून शुरू किए थे, लेकिन हमारे शॉप्स बंद करने के लिए पुलिस आई, महानगर पालिका के लोग आए जो हमारे शॉप्स बंद कर रहे थे, तो हम लोगों को बहुत परेशानी हो रही उसके वजह से। जिलाधिकारी कार्यालय से हमारा शॉप चालू रखना है या शुरू रखना है, इसके लिए हमें कोई भी नियमावली दी गई नहीं है, कोई भी आदेश पत्र दिया गया नहीं है। और हम लोग ये 3 महीने में करीब 3 से 4 बार जिलाधिकारी साहब के पास मिलने के लिए आए थे, लेकिन उन्होंने हमें टाइम नहीं दिया। हम लोगों ने निवेदन उप जिल्हाधिकारी और बाकी लोगों के पास हम लोग निवेदन दे गए थे। कोरोनाच्या कडक लॉकडाऊनमध्ये काही जण बेरोजगार झाले आहेत, तर अनेक हातावर पोट असणाऱ्यांच्या समस्या वाढल्या होत्या। मात्र ज्यांना समस्यांनी कायमस्वरूपी घेरलेले असते अशा भटक्या समाजाच्या रस्त्याच्या कडेला भात्यावर लोखंडाचे काम करणाऱ्या घिसाडी दाम्पत्यांची वेगळीच व्यथा। पाहूया एड यांचा हा एक रिपोर्ट। कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिसकावून घेतले। ज्यांच्याकडे काहीच नाही अशा रस्त्यावर आपले पाल टाकून बसलेल्या घिसाडी, लोहार, वडार या भटक्या विमुक्तांच्या व्यथा तर वेगळ्याच। सर्व काही सुरळीत अलबेल असताना सर्वसामान्य लोकांना जास्त अडचणी नसतात, पण या गरीब हातावर पोट असणाऱ्यांना 2 वेळच्या भाकरीची भ्रांत ही 5वीला पुजल्यासारखीच असते। हा समाज सुख समाधानापासून कोसो दूर असल्याने इतर चांगल्या काळात त्यांची परवड होते, तेव्हा कोरोनाच्या महामारीत तर त्यांच्या व्यथा काय आणि किती सांगावे। आमचे प्रतिनिधी असगर अली यांनी अशाच एका कुटुंबातील महिला जयश्री सुनील सोळंके हिला बोलते केली। कोरोनाच्या संकटात आम्हाला रस्त्यावर खिचडी वाटप करणारे, कधी मधी पुरी भाजी आणून देणारे यांचीच मदत झाली। कुणीच आले नाही तर उपाशीपोटी झोपावे लागले, तशीही आम्हाला याची सवय आहे, असे या ऐरणीच्या देवाला ठिणगी ठिणगी वाहणाऱ्या जयश्रीने सांगितले। काय करणार आता, कामा नाही, सगळं बंद होतं, काही सुविधा नाही आम्हाला, पण आता कस तरी जगणं आहे। काय दिवस काढे आम्ही, एकदम लय कंडिशनली बेकार आहे आमच्यावाली। आता पण तर आता कामं चालू नाही, शेतीचे कामं बंद आहे, सेंटरिंग कामं बंद आहे, आम्ही सगळे हातावरचे, आता करणार काय, पर्याय नाही ना त्याला। मला काहीतरी विकला आम्ही, आता थोडा बहुत कसं तरी घर चाललेलं, 10-20 रुपयावर घर चाललेलं आम्ही। कधी तिथं चहा पिणार नाही, मला लेकरं बिस्किट खाणार आहे, नुसते काळा चहावर दिवस काढे आम्ही। कोणी म्हणे बँकेत पैसे येणार, खात्यात पैसे येणार, पण काहीच नाही म्हणे। धान्य वाटणार, कोणाला धान्य भेटलं कोणाला नाही। आता गंज वेळेस बोललो आम्ही, आमची तर नगर शोपन त्याला पण बोललो, पण आमचं काहीच पर्याय केला नाही। शहरातील प्रतिथयश व्यापारी तसेच विविध संस्था संघटनांमध्ये चांगले कार्य केलेल्या विजय जयस्वाल यांची साऊथ सेंट्रल रेल्वेच्या DRUCC कमिटीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे। साऊथ सेंट्रल रेल्वे नांदेड डिव्हिजनच्या DRVCC कमिटीमध्ये इंडस्ट्री आणि ट्रेड मधून विजय जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विजय जयस्वाल हे शहरातील यशस्वी उद्योजक व्यापारी असून त्यांनी व्यापारी महासंघ, आयसा, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स आदी संस्थांवर काम केले आहे। रेल्वे कमिटीवर निवड झाल्यामुळे व्यापार आणि उद्योग वाढीसाठी आपण विशेष प्रयत्न करू, असे विजय जयस्वाल यांनी ADN न्यूजशी बोलताना म्हटले। साउथ सेंट्रल रेलवे नांदेड़ डिवीज़न के DRUCC मेंबर बोल के नियुक्ति हुई है। उसके लिए मैं सभी रेलवे अधिकारियों का और हमारे मसीहा संगठना, CMI संगठना, औरंगाबाद जिला व्यापारी महासंघ और औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर एसोसिएशन, इनका मैं बहुत आभारी हूँ। रेलवे के संबंधित जो भी आपको लगता है होगा जनता को कि भाई यहाँ पर रेलवे के लिए ये सुविधा होना चाहिए, तो जैसा 3 महीने में हमारी एक मीटिंग होती है नांदेड़ को, तो वो मीटिंग में वो प्रश्न अगर उपस्थित करते हैं और वो प्रश्नों को अगर DMR साहब को अगर लगता है कि ये होना चाहिए यहाँ पर, और उसके लिए हम उनसे अगर फाइट करते हैं यानी चर्चा के माध्यम से, तो ये विषय लेकर के वो मंत्रालय को उसका रिपोर्ट जाता है। आज पुन्हा 202 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली। एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5239 झाली असून 2556 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आता 2436 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत। औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 202 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली, त्यामध्ये 123 पुरुष आणि 79 महिला आहेत। आतापर्यंत एकूण 5239 कोरोनाबाधित आढळले असून 2556 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत। 247 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे,
त्यामुळे आता 2436 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. आंबेडकर नगर 1, भीमनगर भावसिंगपुरा 2, जामा मस्जिद परिसर 4, हर्षल नगर 1, मुकुंदवाडी 3, संजय नगर 1, हिंदुस्तान आवास 2, न्यू बालाजी नगर 1, पुंडलिक नगर 4, सन्मित्र कॉलनी 1, शिवाजी नगर 2, N12 येथील 2, नागेश्वरवाडी 5, काबरा नगर गारखेडा 1, न्याय नगर 3, N4 सिडको 1, नवजीवन कॉलनी हडको 1, पहाड़ सिंहपुरा 5, मिल कॉर्नर 1, बालाजी नगर 5, उत्तम नगर 1, भाग्यनगर 7, नारेगाव 7, अजब नगर 3, जय भवानी नगर 4, न्यू हनुमान नगर 1, शिवशंकर कॉलनी 4, बीड बायपास 1, विजयनगर 1, सिद्धार्थ नगर 1, नाईक नगर बीड बायपास 1, संभाजी कॉलनी 1, हरीश कॉलनी 3, मुकुंदवाडी 1, आविष्कार कॉलनी 1, राजा बाजार 2, ठाकरे नगर 1, जाधववाडी 3, उल्का नगरी 1 या भागातील कोरोना बाधित आहेत. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. लॉकडाऊनची मुदत वाढवली, अटी शर्तींसह 31 जुलैपर्यंत राहणार सद्यस्थिती. पत्रकारांच्या मुस्कटदाबी विरोधात पत्रकार आक्रमक, विभागीय आयुक्तांना दिले निवेदन, गुन्हे मागे घेण्याची मागणी. पडेगावचा कचरा प्रकल्प बनला, रहिवाशांची डोकेदुखी, पुन्हा एकदा आंदोलन सुरू. आणि पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकार जनविरोधी असल्याचा केला आरोप. आणि याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन, मनामनाचे.